नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विंटर गार्डन कॉस्मॉस लाऊंज मानपाडा ठाणे इथे राहणाऱ्या सरिता आदित्य काळेले या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. एकीकडे बघा किती छान कोकिळ ओरडते आहे, तिची कुहू कुहू सुरू आहे. काय छान आवाज आहे. ठाण्यामध्ये कोकिळीची कुहू कुहू सुरू आहे आणि अशा वेळेला आता जाऊन आपण काळेले कुटुंबातल्या त्या वहिनींना बोलता करणार आहोत. हो 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 चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम. थँक्यू. रसिक जनांच्या रसिक कल्पना, रसिक त्याचा अर्थ. बर. आदित्यचं नाव घेते होम मिनिस्टरच्या आगमनाप्रित्यर्थ. अरे वा वा वा. मला म्हणजे जणू काही कथक किंवा असं कसला तरी कार्यक्रम सुरू झाला असं वाटायला लागलेलं आहे. द्या ओळख करून सगळे. माझे पतिदेव नमस्कार. आदित्य काळेले. माझा मुलगा शौर्य हॅलो. काळेले. माझे आई वडील. नमस्कार. ही माझी मोठी बहीण कविता देशपांडे. माझी मामी, माझे काका काकी. हो 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 नमस्कार. आणि ही माझी बालमैत्रीण. हॅलो. आणि ह्या सगळ्या ही माझी एक बहीण आहे, माझी मामे बहीण, माझी भाची आणि इतर माझ्या सगळ्या स्टुडंट्स आणि माझ्या मैत्रिणी. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्टुडंट्स म्हणजे माझ्या सगळ्या शागिर्द माझ्याकडनं शिकतायत, काही छोट्या काही मोठ्या. आणि ज्युनियर बॅच वेगळी, सिनियर बॅच वेगळी, तर त्या सगळ्या आल्या आहेत तिकडे. हे सगळं कथकच हो, शिक्षण केलं. कथ्थक कथ्थक. आणि तुम्ही कोणाकडे शिकला? माझ्या गुरु श्रीमती उमा डोगराजी म्हणून आहेत, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ नृत्यांगना आहेत, त्यांच्याकडे मी शिकते. अरे वा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठली शाळा तुमची? मी कल्याणची आहे मूळची, तर माझी कल्याणची ओक हायस्कूल माझ्या शाळेचं नाव. तुमचं बालपण कुठलं? मी इंदोरचा, मध्य प्रदेश. इंदोर. हो. मग तिथेच तुम्ही तिथेच माझे आजी आजोबा वगैरे सगळे होळकरांच्या वेळेसपासून आमची सगळी फॅमिली तिथे स्थायिक झाली. माझाही जन्म इंदोरचा, म्हणजे शिक्षण तिथलं. मी तिकडनं MSc करून मग मी UK ला गेलो, तिथे दुसरं MSc करायला. मग तिथेच राहायचं सोडून इथे तिथे हो, मला तिकडे सिव्हिल सर्व्हिसमध्ये जॉब पण लागला. त्याच्यानंतर रेव्हेन्यू कस्टम्स डिपार्टमेंटमध्ये मी होतो. तिथे 12 वर्ष राहिलो आणि त्या दरम्यान मग हिची ओळख झाली. कशी काय? मी मध्ये भारतात सुट्टीमध्ये आलो होतो एकदा. तर इंदोरहून मी एक मिनिट त्यांना विचारूया ना आपण. काय ॲक्च्युली माझी आणि ह्याची अशी एक कॉमन मैत्रीण होती जी कथ्थक डान्सरच आहे. आणि तिने याला सांगितलं होतं की कधी आलास मुंबईला तर ये माझे प्रोग्राम बघायला. तर हा ऑन वे टू लंडनच्या फ्लाईटला मुंबईला आत्याकडे उतरला होता. तर म्हणाला एक प्रोग्राम बघायला जातो जिकडे मी होते. आणि तिथे मग ह्याने माझा प्रोग्राम बघितला आणि मग मला बॅकस्टेज भेटायला आला. काय हो, मला ती त्याच वेळेस असं वाटलं होतं की आता म्हणजे ही मला पटली, म्हणजे डान्स तर तिचा म्हणजे मला आवडली, मनाला पटली माझ्या. तर मी विचार केला की आता करायचंच आहे तर मग हिच्याशीच करूया, कारण सुंदर म्हणजे सगळंच मला हिचं सुंदर तर होतीच, नृत्यात पारंगत होतीच आहे. तर मग मी विचार केला की आज रात्रीचंच फ्लाईट आहे, काही झालं तरी काय आपल्याला काय निघायचंच आहे, म्हणजे असं हो नाही काय असेल ते. मग मी भेटलो. बोलता नाही आलं मला काही, पण इतर माझं सगळं सांगत राहिलो, बरोबर वगैरे केलं मी. आय ट्राय टू इम्प्रेस हर सगळं कम्प्लीट. पण मी आपला नंबर वगैरे एक्सचेंज झाला, मग UK ला गेलो. मग मी तिकडनं हिच्याशी कॉलवर राहायचो. त्यापूर्वी कधी एकमेकांना बघितलं नाही, कधी बघितलं नव्हतं. कधीच नाही. डायरेक्ट एका कार्यक्रमाला आले. म्हणजे असं एक किस्सा आहे की आम्ही एका फंक्शनमध्ये होतो, हे आता आम्हाला कळलं, पण त्यावेळेला आम्ही एकमेकांच्या समोर ती नव्हतो. इंदोरला आली होती एका फंक्शनला, तेव्हा एक कॉमन फंक्शन होतं, पण म्हणजे ते दाखवतात ना अगदी एकमेकांच्या जवळून पास झालेत वगैरे, असं तसं आमचं झालेलं होतं. पण नंतर कळलं फिल्मच आहे असं. आणि हिने ठरवलं होतं बाहेरचा मुलगा करायचा, मला म्हणजे इंदोर मुंबईच्या वगैरे. बाहेरचा मुलगा नको होता, मला अमेरिका, लंडन इथूनचा पण मुलगा नको होता. कारण मला वाटत होतं कथ्थक मला इथेच माझ्या भारतात राहूनच मी करेन, मला इथेच ऑडियन्स आहे, मला इथेच स्टुडंट्स आहेत. पण ते सगळं चुकीचं होतं. मी तिथे जाऊन पण खूप मजा केली आणि खूप स्टुडंट्स होते, खूप प्रोग्राम केले. नंतर गेला UK ला? हो, मग आम्ही 7 वर्ष मी तिकडे होते UK ला. लग्नानंतर? नाही, लग्नाच्या आधी म्हणतो. नाही, लग्नाच्या आधी मला बरेच चान्सेस होते प्रोग्रामसाठी, पण ते बघून गेल्यानंतर नाही. मग नाही. बरं ते भेटले
हा. त्यांनी बघितलं, हा. रात्री त्यांनी टेक ऑफ घेतलं, हा. हो ना? मग त्यानंतर काय सुरुवात झाली? मग त्याच्यानंतर एक दिवस असं 2-4 दिवसांनी याचा फोन आला की तू कशी आहेस, असं छान झाला खूप प्रोग्राम. काळजी ना त्या हा खूप काळजी मी माझी म्हटलं की होती हा मला. जरा थोडा असा कॉन्टॅक्ट करतोय वगैरे असं मला वाटलं की हा अगदी. मग अजून 1-2 दिवसांनी मग जरा मला अजून हे झालं की आता त्याचं थोडं वाढत चाललंय कॉल करणं. आणि मग फायनली मग मी ॲक्च्युली इंदोरच्या माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला एक मुलगी आवडली आहे, तर तुम्ही तुमच्या आईने पण अप्रोच कर जरा थोडंसं. मग माझ्या आईने हिच्या वडिलांशी वगैरे मग कॉन्टॅक्ट माझ्या केला. सासूबाईंनी जे फोन सुरू केले म्हणजे त्यांनी याच्यात खूप महत्त्वाचा रोल असा हे केला. मग ते सतत माझ्या वडिलांना फोन करायच्या, अहो तिला सांगा ना ती कुठे गेली आहे, मग तुम्ही थांबाल ना तो येईल, मग असं तसं. मग एक दिवस माझे बाबा बोलले की आम्हाला पण छान वाटतंय सगळं, पण त्यांना बोलवा तुम्ही. मग त्या बोलल्या की तो आत्ताच गेलाय, फक्त 8 दिवस झालेत त्याला जाऊन, आणि तो खूप मोठी सुट्टी घेऊन आलेला. पण बाबा म्हणाले पण त्यांना बोलवावं तर लागेल. मग हा लगेच 8 दिवसाचा परत फ्लाईट घेऊन म्हणजे आईने मला सांगितलं की बाबा तिने एक अल्टिमेटम दिला की 8 दिवसात तो यायला पाहिजे, नाही तर तिला दुसरे मुलं येत आहेत. म्हटलं अरे जाऊ दे सगळं, नोकरी बिकरी, मी येतो लगेच. तर आई म्हणाली अरे काय? म्हटलं नाही आई, मुलगी खूप छान आहे, मला तिच्याशीच लग्न करायचं. म्हणजे ठीक आहे मग येतो. मग लगेच 8 आले? मी आलो. किती हा, आला. दिवसासाठी आले मी होते? 15 दिवसासाठी आलो आणि engagement आणि करून. एंगेजमेंट करून साखरपुडा करून मग मी गेलो. मग 6 महिन्यांनी मग मी परत आलो लग्नासाठी. आणि लग्न करून मग परत गेला मग हा म्हणजे हिला घेऊन गेलो असं. तुम्हाला त्यापूर्वी कथकची आवड वगैरे? नाही मला तसं शास्त्रीय नृत्याचं आवड आहे सगळ्याची. तो म्हणजे खूप मी छान आय एन्जॉय, म्हणजे मला आवडतं सगळं बघणं वगैरे. पण आता त्या फील्डमध्ये आता तो असल्यामुळे असं म्हणतो की तो माझ्या तालावर नाचतो असं तो म्हणतो, म्हणजे आता प्रत्येक नवऱ्याचं पण तर तो असं तसा पण असतंच. खूप छान नाचतो. नाचणं आणि नाचवणं या दोन मी नाचवतो पण छान, हो की नाही हो, मुलींना? हा. नाही पण मग आता किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झाली. 12 वर्ष. एक तप पूर्ण झालं. येस. कशी काय हो साथ? खूपच छान, म्हणजे नो रिग्रेट्स. आनंद वाटतो, छान वाटतंय. म्हणजे तो निर्णय जो घेतला इनी पण, कारण माझं जास्त ते होतं म्हणजे इन्सिस्टन्स. ती जेव्हा ही आली होती म्हणजे भेटली पहिल्यांदा, तेव्हा हिला काही बोलायला मी चान्सच नव्हतं. म्हटलं आपल्याला इम्प्रेस करायचंच हिला कसंही करून. तर माझी आई म्हणत होती कशी आहे ती बोलण्यात. तर म्हटलं आई मला काही लक्षात नाही. म्हणजे लक्षात नाही, तू बोलला नाही इतका 1-1.5 तास. म्हटलं मीच बोलत राहिलो, ती काही बोलली नाही. म्हणे झालं, ती मुलगी त्या काय तुला हो नाही म्हणणं. मग मला टेन्शन. मग मी हिला फोन केला, गप्पा मारल्या. शेवटी फोन ठेवताना इतकंच म्हटलं की तुला मी आवडलो का? ही म्हणाली हो. आनंदात फोनच ठेवला. लगेच आईला फोन, आई तिला मी आवडलं. तर झालं, माझं एक काम झालं माझं. सो इट वॉज इट. पण 12 वर्ष आणि ही 12 वर्ष एकदम आनंदाची गेली. खूप खूप छान. आता तुम्ही काय करता मग? तुम्ही निर्णय कधी घेतला इथे? जेव्हा शौर्य आमचा 8 वर्षाचा मुलगा आहे, तो त्याच्या जन्मानंतर आम्ही असं फील केलं, म्हणजे असा विचार आला असा की त्याला भारतात आपण वाढवावं. पण मग आता तुम्ही इथेच? आता मी इथेच. तुमचं कसं चाललंय आता क्लास? माझं खूप छान चाललंय. मला माहितीच होतं आपल्या देशात आल्यावर छान म्हणजे सगळं परत सुरळीत मार्गाला लागेल. मी हळूहळू पहिले आले, एक प्रोग्राम पहिले माझा एक केला, आणि मग हळूहळू मी जसे माझे होत राहतात तसे बरेच त्याच्या इथे आल्यानंतर माझा काला घोडा, खजुराहो, कोणार्क फेस्टिवल अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या महोत्सवातनं परफॉर्म केलं. बाहेरच्या देशात पण बरेच गेले. 2 वर्षापूर्वी तैवानला जाऊन आले. आणि खूप छान माझ्या सगळ्या विद्यार्थिनींचा मला सहभाग आहे ह्या सगळ्यामध्ये. त्या मला छान सगळ्या इथे मिळाल्या, भेटल्या. आणि फॅमिली तर आहेच, आई वडील आहेत म्हणून हे सगळं करू शकते. आणि शी इज माय स्ट्रॉंगेस्ट पिलर. या कोण? ताई माझी मोठी बहीण आहे. ती स्वतः नृत्यांगना आहे. ती मला सगळ्या ह्याच्यात तिची बॅकअप मला असतेच. या गप्पा अशाच सुरू राहणार, संपू नये अशाच आहेत. आणि आपण बघितलं किती वेळात हा पहिला टप्पा येऊन पोहोचला. आता या ठिकाणी ना घरात काही आम्ही चिठ्ठ्या ठेवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला ती चांदीची अन्नपूर्णा जी ठेवली आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही 1 मिनिटामध्ये हे आव्हान पूर्ण केलं तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. आणि त्यासाठी पहिली चिठ्ठी, गवती चहा. वेळ सुरू झाली. चिवताई दार उघड. 20 सेकंद झाली चिवताई. 30 डम डम सेकंद डम डम झाली. बाजे डमरू, डम 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 बाजे डमरू. पायी वाजते घुंगरू. 10, बाजू 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 बाजू. 8, 7, 6. या हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन.
चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. बरं, सगळेजण वाट बघतायत ना इथे, सज्ज आहेत ना? हां, आता तुम्ही प्रत्येकाने तुमचं यांच्याशी जे नातं आहे ते नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. बोला. मी सरिताची मोठी बहीण आणि खूप दोघं गोड आहेत. माझी बहीण खूप यशस्वी आहे आणि माझा मेहुणा एवढा छान आहे, मी कुठलीही माझी सिक्रेट्स त्याच्याशी शेअर करू शकते. असे छान आनंदी राहा, छान वाटतं तुम्हाला बघून. मी सरिताची बालमैत्रीण आहे. आम्ही दोघींनी खूप स्वप्न एकत्री बघितली आहेत आणि तिची ती पूर्ण झाली आहेत. हे बघून मला जेवढा आनंद होतोय तो सांगू शकत नाही. ती खूप मेहनत घेऊन आज तिने हे अचीव केलेलं आहे आणि ती अशीच यशस्वी होत राहो हीच इच्छा. धन्यवाद. सरिता तिच्या लहानपणापासूनच नृत्याची, तिला म्हणजे जवळ 4वी-5वीपासूनच खूप आवड. नुसत्या घुंगरांची आवाज गायन समाजात तिने ऐकले आणि त्यामुळे तिने क्लास चालू करायला लावला आणि ती आज या स्थितीला पोचलेली आहे आणि हे सगळं ती आमच्या जावयांच्या सहकार्याने करते. सरिता पुतणी माझी, आणखीन हे जावई. सरिता तर अतिशय सुंदर म्हणजे फार चांगली आहे आणि जावई त्यांच्यापेक्षा 10 पटीने एकदम फार, म्हणजे ते जावई असे वाटतच नाही, अगदी मित्रासारखे आमच्याशी वागतात. म्हणजे ते असले जवळ तर आम्हाला अगदी ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही वागतो. आम्ही चौघजण असलं ना, अगदी एकदम फार मजा येते. आणि तिची सरिताची सांगायची गोष्ट म्हणजे ती अशी एवढी मेहनती आहे, आणखीन दुसऱ्यांसाठी अशी करणारी. एका स्वतःच्या घरात काय काम असलं आणि मैत्रिणीकडे एखादं काम निघालं तर ती पहिली तिकडे धावून जाईल. आणखी इथे मग ह्यांना तसंच ताटकळतं, मुलाला यांना असं ठेवते, पण ते बाहेरचं काम करणार ती. तो स्वभाव मला पण आवडतं पण आणि जरा खटकते पण. सरिताताई इतकी छान आहे आणि गेले 4 वर्ष मी तिच्याकडनं नृत्य शिकते आहे. म्हणजे मी अगदी रिअली नॉन डान्सर आहे. एखादा दुसरा गुरु असता तर तिने म्हटलं असतं की मी नाही शिकवत तुला, पण तिने इतकी माझ्यावर मेहनत केली आहे ना की आज जे काही करते, जे काही डान्स करते, जे काय स्टेजवर उभी आहे, मी फक्त सरिताताईमुळे. इतकं सगळं कौतुक चाललंय, बरोबर? सगळे कौतुक करतायत, कसं वाटतंय? छान वाटतंय. म्हणजे एक जबाबदारीची जाणीव पण आहे की असं वाटतं की यांच्या अपेक्षा अजून पूर्ण करण्यासाठी अजून पुढे झेप घ्यावी. माझ्या मागे एवढे सगळे हात आहेत, त्यांना अजून त्याचा फायदा पण घ्यावा त्यासाठी आणि अजून पुढे काहीतरी करावं, ही जाणीव आत्ता वाढली अजून. आता एक खेळ, या खेळात गाणं सुरू होणार आणि गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी प्रत्येकीने पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक आव्हान आहे. ते आव्हान जर त्यांनी पूर्ण केलं तर या माऊलीला बक्षीस आहे. बघूया आता हे घरातले सदस्य त्यांना किती बक्षीस मिळवून देतात. त्यासाठी हे गाणं. स्ट्रॉच्या सहाय्याने एका बाऊलमधील चेंडू दुसऱ्या बाऊलमध्ये टाकायचे आहेत. 30 सेकंदामध्ये 6 चेंडू गोळा करायचे आहेत तुम्हाला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. हा, करेक्ट, जमताय. 6 चेंडू मागे जरा आहात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, नाही 2, 1. वेळ संपली. म्युझिक. टेबल टेनिसची जी रॅकेट आहे त्यावर चेंडू उडवत ठेवायचा आहे. 30 सेकंद. तुमची वेळ सुरू होते आत्ता. व्हेरी गुड. आणि ही संधी गेली. तीस सेकंदामध्ये 2 रिंग तयार करायचे आहेत तुम्हाला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. फटाफट फटाफट.
10, 9, 8, 7, 6. ती फिरवायला पाहिजे तुम्ही. तुम्हीच वेळ संपली की सांगा, मी काय बोलत नाही. मग माझं चालूच राहील. येस, ही झाली आहे. वेळ संपली. थांबा माझा आहे. तुम्ही फिरण्यापेक्षा ती फिरवली असतीत ना की पटापट लागलं असतं. छान गप्पा झालेल्या आहेत सुरुवातीलाच. म्हणजे अगदी कल्याणवरून सुरू झालेला प्रवास थेट UK जाऊन पुन्हा ठाण्यात येऊन स्थिरावलेला आहे. आणि अशा वेळेला सगळ्यांशी संवाद साधत असताना केवढे आरोप केलेत बघा तुम्ही. बापरे, असं आहे का? बघू आता. तुम्ही सगळी कामं मोठ्या बहिणीकडनंच करून घेता असा आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? हो, माझा हक्क आहे. ती ताई आहे माझी हक्क मोठी. नाही, कामालाच लावता. कल्याणला जाऊन ते जुने दिवस आठवायचे, पण तुम्हाला तितकाही वेळ मिळत नाही. आता मी काढेन. मला कळता येतं कोणाकोणाकडनं काय आलंय, पण आता मी नक्की वेळ काढेल त्याच्यासाठी. खूप स्पष्ट बोलता, त्यामुळे समोरच्याचं मन बऱ्याचदा दुखावतं. असेल. खूप बोलता, अच्छा, बोलण्यावरती कंट्रोल हवा. ते ट्रेनिंग आहे ना, चाललंय ना इतके वर्षाचं. बोलका नवरा मी आलाय, मग थोडंसं मॅच करावं लागतं. समोरच्यांचं बोलणं ऐकायच्या आधीच तुम्ही बोलता बऱ्याचदा. हो, हाऊस अरे, म्हणेल. खरंय का? हाऊस म्हणेल. मी नाही लिहिलंय, पण असेल. हो, आहे. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? आता हेच सांगते, सगळ्यांसाठी पण वेळ काढेन अजून. आणि बदल म्हणजे मी नेहमी ठरवते की माझ्याकडनं ज्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत अजून पुढे जाण्याच्या, त्या मी पूर्ण कराव्यात अजून. आणि करेन, मी प्रयत्न करेन. थोडं घराचा सगळा ताळमेळ सांभाळताना, मुलाकडे लक्ष देताना, कधी कधी प्रोफेशनल ह्याच्यात पण असं वाटतं की अरे आपण ही संधी अजून घ्यायची होती. पण ते सगळं मी साधून आणायचा अजून प्रयत्न करेन. क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर तो खूप मोठा ग्रुप आहे ज्यांच्याकडनं मी क्षमा मागते. मी जेव्हा UK गेले, तिकडे मी जेव्हा माझे क्लास सुरू केले, माझ्याकडे सगळ्या इंग्रज मुली तेव्हा शिकायला येत होत्या. म्हणजे भरपूर इंग्रज ग्रुपच होता. आणि काही तिकडे आपल्या स्थायिक असलेले भारतीय, ज्यांना कथ्थकविषयी बिलकुलच काहीच कल्पना नव्हती. मी त्यांना तो एक चटका लावला, त्यांना ते खूप आवडलं. अगदी 7 वर्षात खूप तयार पण झाल्या. आणि अशी स्टेज आली की जेव्हा त्या नेक्स्ट ह्याला पोहोचतील की अजून त्याचं मॅच्युअर होईल डान्स, तेव्हा आम्ही इथे यायचं डिसिजन घेतलं. तर निघताना मला त्यांचे सगळ्यांचे चेहरे दिसतात, ती रडत होत्या, तुम्ही का चालल्या, प्लीज कम बॅक. मग मी त्यांना बोललेली मी येईन, तुम्हाला मध्ये शिकवायला येईल. तर मला बरेचदा ते चेहरे आठवतात की त्या मला बोलत होत्या की तुम्ही आम्हाला हे चटका देऊन चाललायत ह्याचा. पण आणि आत्ता पण त्या बोलतात तुम्ही ऑनलाईन क्लासेस घ्या. तर मी प्रयत्न करेन की तसं पण करेल. आणि त्या लोकांना मला एक सॉरी म्हणजे माझ्या मनात एक असं आठवतं, त्यांची आठवण येते की कुठेतरी आपण हवं होतं त्यांना पुढे न्यायला. तुम्ही आज सॉरी म्हणायचं असेल आई वडिलांना, कारण काय मी आणि माझे मोठे भाऊ म्हणजे आम्ही दोघंच मुलं आहोत. त्यांना माझा मोठा भाऊ तर खूप लहानपणीच मर्चंट नेव्हीत जो गेला, तो बोटीवर. आज 30 वर्ष झाले. तो म्हणजे त्याचं म्हणजे आम्ही तिघंच असायचो. म्हणजे मी तर फार लहान होतो, म्हणजे आमच्यामध्ये बराच फरक. माझा भाऊ माझ्याहून 10 वर्षांनी मोठा आहे. तर आईवडिलांबरोबर माझं एक चांगलं एक आमचं तिघांचं असत. आणि मग मी UK जो गेलो एकदम, तर तेव्हा जरा थोडं मला म्हणजे ते सोडायला आले होते मला वगैरे, पण ते एकदम म्हणाले की तोही आता बाहेर आहे तू पण मी तिला इतकं म्हटलं होतं की तू मला कधीही फोन केला रात्रभरात मी येईन लंडनहून, काय डोंट वरी. तर असं कुठेतरी वाटतं की त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे असं क्षमा मागायची म्हणजे त्यांना की आज तितकं, पण तरी असं वाटतं की आज भारतात आहे तर मी कधी पण 1 तासावर मी जाऊ शकतो त्यांना भेटा. असं एक आहे. काही क्षणांमध्ये सगळा आठवणींचा अल्बम चालला गेला. सासर माहेर यामध्ये कुठलंही अंतर न ठेवता सगळे पडदे बाजूला झाले आणि सगळं नातं कसं घट्ट आहे हे व्यक्त झालं. चला, पुन्हा एकदा या ठिकाणी आलात, या आपल्या हिंदुस्थानात स्थिरावलात, त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. उत्तरोत्तर नृत्याच्या माध्यमातून तुमची कला ही म्हणजे 7 समुद्रापार अशीही गेलेली आहे, पण त्यातून अनेक विद्यार्थी जे इथे बसलेले आहेत ते सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाखाली यशाच्या पताका फडकवू दे, ह्या शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि आता क्षण आलाय सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.